हॅलो गाईज, मी आहे प्रज्ञा. स्वागत आहे तुमचं माझं चॅनल प्रज्ञाज क्रिएशन अँड रेसिपीवरती. कसे आहात तुम्ही सर्वजण? मजेत आहात ना? मी सुद्धा मस्त आहे. आजचा रेसिपी व्हिडिओ कोणता आहे हे तुम्हाला थंबनेलवरून तर समजलंच असेल. तर आज मी बनवत आहे पिठलं. व्हिडिओ आवडल्यास ना नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आजची रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली. आजची रेसिपी खूप सोप्या पद्धतीने मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. नक्की ट्राय करून पहा. खूप सिंपल आणि एकदम स्वादिष्ट अशी चविष्ट अशी ही रेसिपी आहे. नक्की हे पिठलं ट्राय करा आणि तुम्हा सर्व घरच्यांना खाऊ घाला. नक्की सर्वांना आवडेल. तर एकदम सिंपल रेसिपी आहे. रेसिपीला आपण सुरुवात करूयात. तर मी इथं घेतलेलं आहे 2 पळी तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी एक 4-5 मिरच्या एकदम बारीक चॉप करून टाकलेल्या आहेत. त्याच्यानंतर ते छान असं फ्राय करून घ्यायच्या मिरच्या आणि मी एक 5-6 पाकळ्या लसूण घेतलेला आहे. मस्त असा बारीक ठेचून घेतलेला आहे त्याला. लसूण मी आणखीन घेतला असता कारण की मला लसूण आहे ना भाजीमध्ये जास्त टाकायला आवडतो. पण आता लसूण हा महाग झालेला आहे त्याच्यामुळे थोड्या प्रमाणात तो वापरायला लागतो. म्हणून मी एकदम थोडासा असा टाकलेला आहे. नाहीतर बेसनमध्ये आपण आहे ना भरपूर लसूण टाकला ना पिठल्याची टेस्ट एकदम छान येते. पण आता काय करणार, त्याच्या महागाईमुळे मी हात आखडता घेतला. असू द्या, कधीतरी होतं, कमी जास्त करावं लागतं. ॲडजस्टमेंट करावी लागते. तर मग मस्त असा लसूण ठेचून टाकला. तो छान फ्राय करून घेतला. त्याच्यानंतर 2 मीडियम साईजचे मी कांदे घेतले. मस्त असे बारीक चॉप केले. ते सुद्धा तेलामध्ये टाकले. ते फ्राय करून घेतले. त्यांना छान असं लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे. त्याच्यानंतर एकदम अर्धा चमचा अशी हळद मी त्याच्यामध्ये टाकली. ती सुद्धा छान अशी फ्राय करून घेतली त्याच्यामध्ये. आणि मग ते फ्राय करून झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये मी 2 ग्लास पाणी टाकलं. 2 ग्लास पाणी टाकायचं आणि मग त्याला उकळी यायला ठेवून द्यायचं. ते असं ढवळायचं. मग त्याला उकळी यायला ठेवायचं. मीडियम गॅसवरती ठेवायचं. त्याच्यानंतर मग मी एक वाटीभर बेसन पीठ घेतलं आणि ते असं थोडं पाणी टाकून असं मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये आणायचं. आपण डिरेक्टली आहे ना बेसन पीठ त्या उकळीमध्ये सोडू शकतो. पण त्याच्या गुठळ्या वगैरे होतात आणि ते गुठळ्या झालं ना की मग त्या पिठल्याची टेस्ट एकदम चांगली लागत नाही. त्याच्यामुळे ना ते गुठळ्या न होण्यासाठी हे असं आहे ना पीठ फेटून घ्यायचं. अशी मीडियम कन्सिस्टन्सी ठेवायची त्याची आणि तसं पीठ फेटून घ्यायचं. आणि मग आपण जे पाणी गॅसवरती उकळायला ठेवलं होतं त्या पाण्यामध्ये हे बेसन पीठ असं एक धारेनं सोडायचं आणि एका चमच्यानं वगैरे ते असं हलवून घ्यायचं. तसं का करायचं, कारण की आपण जर ते पीठ डायरेक्टली त्या पाण्यामध्ये टाकलं तर ते असं घट्ट गोळा वगैरे नाही का तसं होऊ शकतं. त्याच्यामुळे त्याला असं ढवळत राहायचं जेणेकरून ते असं गुठली वगैरे त्याची होणार नाही. आणि ते असं मग थोडं घट्ट झालं की मग त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आपल्या चवीनुसार. मीठ टाकायचं, ते छान प्रकारे हलवून घ्यायचं. आणि जर कढईला आहे ना ते आपलं आपण जे बॅटर टाकलं होतं, जे पेस्ट करून टाकली होती, ती पेस्ट चिकटलेली वगैरे असते. त्याच्यामुळे ते आपण त्याला छान असं हलवून ते खरवडून घ्यायचं. आणि मग त्याच्यामध्ये एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. छान मग ते मिक्स करायचं. पुन्हा ते हलवून घ्यायचं. आपण जेव्हा पिठलं करतो त्याला जास्त हलवायची गरज असते. सो मग त्याला छान हलवून घ्यायचं आणि 1.5 ते 2 मिनटं त्याच्यावरती झाकण ठेवायचं. आणि मग आपलं जे पिठलं आहे ते छान शिजलेलं असतं. मग ते शिजल्यानंतर यातला ट्विस्ट म्हणजे एक पळीभर तेल घ्यायचं आणि ते त्या बेसनमध्ये पिठल्यामध्ये टाकायचं. पुन्हा मिक्स करायचं आणि आपली पिठलं रेसिपी तयार आहे. नक्की ट्राय करा.